ए सेम थर्ड म्हणजेच बी ए सेकंड इयरमध्ये आपल्या सगळ्यांचं मी स्वागत करतो आहे. बी ए पार्ट 1ची एक्झाम देऊन आपण बी ए सेकंड इयरमध्ये आलेला आहोत. बी ए पार्ट 1मध्ये आपण सेम फर्स्ट आणि सेम सेकंड असे दोन सेम आपण अभ्यासलेले होते. त्यामध्ये राज्यशास्त्र या विषयाच्या अंतर्गत फर्स्ट सेमला आपण भारतीय लोकशाही यांचा अभ्यास केलेला होता व दुसऱ्या सेमिस्टरला आपण स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अभ्यास केलेला होता. भारतीय लोकशाही कशी अस्तित्वात आली, त्याबरोबरच लोकशाहीचे गुण व दोष व लोकशाहीच्या मार्गातील अडथळे व ते दूर करण्याचे उपाय याबद्दलची माहिती आपण बघितलेली होती. त्याबरोबरच लोकसभा, राज्यसभा, राष्ट्रपती, पंतप्रधान, त्याचे मंत्रिमंडळ याच्याबद्दलची माहिती घेतलेली होती. त्याचबरोबर राज्याचे कार्यकारी मंडळ जे आहे, मुख्यमंत्री, राज्यपाल, त्याचे मंत्रिमंडळ, त्याचबरोबर विधानसभा, विधान परिषद याची माहिती बघितलेली होती. व न्यायमंडळामध्ये आपण सुप्रीम कोर्ट व हायकोर्ट यांची देखील माहिती बघितलेली होती व न्यायिक सक्रियता म्हणजे काय याची आपण माहिती बघितलेली होती. सेम सेकंडमध्ये आपण भारतातील स्थानिक स्वराज्य संस्था यांचा अभ्यास केलेला होता. स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे काय, 73वी संविधान दुरुस्ती व 74वी संविधान दुरुस्ती कशी घडून आलेली होती, त्यांची वैशिष्ट्ये काय, हे सुद्धा आपण बघितलेलं होतं. त्याचबरोबर ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती या ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्था व नागरी स्वराज्य संस्था म्हणून महानगरपालिका, नगरपरिषद, नगरपंचायत, छावणी मंडळ यांचा अभ्यास केलेला होता. त्याचबरोबर मानवी हक्क व माहितीचा अधिकार याचा देखील आपण अभ्यास केलेला होता. यावर्षी म्हणजेच बी ए सेममध्ये आपण राज्यशास्त्र या विषयामध्ये राजकीय सिद्धांत याचा अभ्यास करणार आहोत. राजकीय सिद्धांत म्हणजे काय किंवा राजकीय सिद्धांत कशा पद्धतीने अस्तित्वात आले याबद्दलची आपल्याला ओळख करून घ्यावी लागणार आहे. राज्यशास्त्राचा अभ्यास करत असताना राज्यशास्त्र या विषयाचा पुढे तुम्हाला अभ्यास करायचा असल्यास राजकीय सिद्धांताला दुर्लक्षून चालणार नाही. राजकीय सिद्धांताशिवाय आपण पुढे कुठेही जाऊ शकत नाही. आपल्या विषयाचं नावच राज्यशास्त्र असं आहे, त्याच्यामुळे त्या राज्याचा अभ्यास करावा लागणार आहे आणि सिद्धांत म्हणजे शास्त्रामध्ये सिद्धांत येतात, त्या सिद्धांताचा देखील आपल्याला अभ्यास इथे करायचा आहे. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो, स्पर्धा परीक्षेच्या दृष्टिकोनातून देखील हा जो अभ्यासक्रम आहे, यावर्षीचा बी ए सेम थर्डचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्हा विद्यार्थ्यांकरता फारच उपयुक्त आहे. ज्यावेळेस आपण स्पर्धा परीक्षांची तयारी करतो त्यामध्ये आपण जर का राज्यशास्त्र विषय घेतलं तर त्या राज्यशास्त्र विषयामध्ये राजकीय सिद्धांतावरती प्रश्न प्रामुख्याने विचारले जातात. त्या अनुषंगानेच गोंडवाना विद्यापीठाने हा अभ्यासक्रम तयार केलेला आहे. आपल्या पेपरचं नाव आहे राजकीय सिद्धांत. राजकीय सिद्धांत हा आपल्या पेपरचं नाव झालं आणि त्याच्याकरता आपल्याला जो अभ्यासक्रम त्यांनी दिलेला आहे, जो अभ्यासक्रम आपल्याला शिकायचा आहे तो 4 युनिटमध्ये विभागलेला आहे. 4 युनिट वेगवेगळे दिलेले आहेत आणि त्या 4 युनिटमध्ये तो अभ्यासक्रम विभागलेला आहे. ज्या पद्धतीने आपण फर्स्ट सेमला बघितलेलं होतं त्याच्यामध्ये पण 4 युनिट होते, सेकंड सेमला देखील 4 युनिट होते, त्याच पद्धतीने सेम थर्डला देखील 4 युनिट आपल्याला दिसून येतात. त्यातलं पहिलं युनिट जो आहे, त्या पहिला युनिट आहे राजकीय सिद्धांत. त्या पहिल्या युनिटमधला अ पार्ट आहे तो म्हणजे राजकीय सिद्धांत. राजकीय सिद्धांताचा अर्थ, त्याच्या व्याख्या, त्याचे स्वरूप, त्याची व्याप्ती आणि त्याची महत्त्व. म्हणजे त्याचं राजकीय सिद्धांताचा अर्थ काय आहे, त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या लेखकांनी कोणत्या दिलेल्या आहेत, त्याचं स्वरूप कसं असायला पाहिजे, त्याची व्याप्ती काय, म्हणजे व्याप्तीमध्ये राजकीय सिद्धांतांच्या अंतर्गत कोणकोणते विषय वस्तू येतात त्याचं, आणि राजकीय सिद्धांत अभ्यासण्याचा आणि तो अभ्यास आपण का करतो, त्याचे महत्त्व काय आहे, राजकीय सिद्धांताचा अभ्यास का बरं करायला पाहिजे, हे देखील याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. दुसऱ्या पार्टमध्ये आपल्याला राजकीय सिद्धांताचे दृष्टिकोन बघायचे आहेत. राजकीय सिद्धांताचे दृष्टिकोन प्रामुख्याने इथे 2 दिलेले आहेत, एक पारंपरिक आणि आधुनिक. पारंपरिक आणि आधुनिक यांच्या अंतर्गत येणारे जे काही दृष्टिकोन आहे ते दृष्टिकोन आपल्याला याच्यामध्ये बघायचे. त्याच्यामध्ये प्रामुख्याने व्यवस्था दृष्टिकोन येतो, वर्तनवादी दृष्टिकोन येतो, असे वेगवेगळे जे दृष्टिकोन येत आहेत त्या दृष्टिकोनाचा अभ्यास आपल्याला या युनिटमध्ये करायचा आहे. दुसऱ्या युनिटमध्ये राज्याच्या उदयाचे सिद्धांत, राज्य कसं अस्तित्वात आलं, राज्याचा उदय कसा झाला, या बाबतीत वेगवेगळ्या सिद्धांतकांनी वेगवेगळे सिद्धांत सांगितलेले. त्याचा अभ्यास आपल्याला प्रामुख्याने याच्यामध्ये करायचा आहे. अ पार्ट जो आहे त्याच्यातलं युनिट दुसऱ्यामधलं अ भाग जो आहे त्या अ भागामध्ये
राज्य, राज्याचा अर्थ, व्याख्या व राज्याचे आवश्यक घटक आपल्याला बघायचा आहे. म्हणजे राज्याचा अर्थ काय आहे, राज्य म्हणजे काय होतो, त्याच्या व्याख्या वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याच्या व्याख्या सांगितलेल्या आहेत. तर त्या व्याख्या काय आहेत आणि राज्याचे आवश्यक घटक म्हणजे एखादा राज्य अस्तित्वात येण्यासाठी काय आवश्यक घटक आहेत याचा विचार आपल्याला प्रामुख्याने या युनिट दुसऱ्यातल्या भाग पहिल्यामध्ये करायचा आहे. भाग दुसऱ्यामध्ये राज्याच्या उत्पत्तीचे सिद्धांत आहेत. म्हणजे राज्य कसं अस्तित्वात आलं याबाबतीत वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळे सिद्धांत सांगितलेले आहेत. कुणी म्हणतो की राज्य कसं अस्तित्वात आलं त्याबद्दल कोणी शक्ती सिद्धांत सांगतो, कोणी सामाजिक कराराचा सिद्धांत सांगतो, कोणी ऐतिहासिक सिद्धांत सांगतो, कोणी दैवी सिद्धांत सांगतो. तर कोणी आपापल्या परीने कोणतेही सिद्धांत सांगत असतात. परंतु प्रामुख्याने आपल्याला या अभ्यासक्रमामध्ये 3 सिद्धांत आपल्याला अभ्यासायचे आहेत. तो म्हणजे एक दैवी सिद्धांत, दुसरा सामाजिक करार सिद्धांत आणि तिसरा ऐतिहासिक किंवा विकासवादी सिद्धांत. ऐतिहासिक सिद्धांतालाच विकासवादी सिद्धांत असे देखील म्हणतात, कारण की या ऐतिहासिक सिद्धांतामध्ये राज्य हा कसा उत्क्रांत होत गेला, हे क्रमाक्रमाने कसा उत्क्रांत होत गेला हे सांगण्याचा प्रयत्न झालेला आहे. त्यामुळे त्याला विकासवादी सिद्धांत देखील म्हटलं जातं. युनिट तिसऱ्यामध्ये सार्वभौम सत्तेचे सिद्धांत आहे. सिद्धांत सांगितलेले आहे. सार्वभौम सत्तेचे सिद्धांत असं त्याचं नाव आहे. सार्वभौम सत्तेशिवाय राज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. त्या दृष्टिकोनातून ही संकल्पना राज्याच्या दृष्टिकोनातून आणि राज्यशास्त्राच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची आहे. सार्वभौम सत्ता वगळून आपण राज्यशास्त्राचा अभ्यास करू शकत नाही. त्या दृष्टिकोनातून पहिल्या भागामध्ये युनिट तिसऱ्याच्या पहिल्या भागामध्ये आपल्याला सार्वभौम सत्ता म्हणजे काय, त्याचा अर्थ, व्याख्या, सार्वभौम सत्तेचे वेगवेगळे प्रकार काय आहेत, अंतर्गत सार्वभौम सत्ता, बाह्य सार्वभौम सत्ता असे त्याचे वेगवेगळे प्रकार आहेत. ते प्रकार वेगवेगळ्या लेखकांनी वेगवेगळ्या पद्धतीने त्याचे प्रकार सांगितलेले आहेत. तर ते प्रकार कोणते आहेत, त्याचे वैशिष्ट्य काय, सार्वभौम सत्तेचे वैशिष्ट्य काय, सार्वभौम सत्ता कशी दिसते, सार्वभौम सत्ता आपण कशाला म्हणतो, हे सगळ्यांचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. युनिट तिसऱ्यातलं ब मध्ये सार्वभौम सत्तेचे सिद्धांत सांगितलेले आहे. सार्वभौम सत्तेचे 2 सिद्धांत आपल्याला शिकायचे आहे. सार्वभौम सत्तेचा सर्वप्रथम सिद्धांत मांडणारा ऑस्टिनचा एकसत्तावादी सिद्धांत आपल्याला शिकायचा आहे. ऑस्टिनने जो एकसत्तावादी सिद्धांत सांगितलेला आहे त्याच्यामध्ये काय आहे आणि त्याच्यावरती जी टीका झाली होती, एकसत्तावादावरती जी टीका झाली होती ती टीका म्हणजेच अनेकसत्तावादी सिद्धांत आहे. हा अनेकसत्तावादी सिद्धांत कसा आहे, त्यालाच अनेकसत्तावादी सिद्धांतालाच बहुल सिद्धांत असे देखील म्हणतात, बहुलवादी सिद्धांत असे देखील म्हणतात. या बहुलवादी सिद्धांतामध्ये काय आहे, एकसत्तावादी सिद्धांत आणि बहुलवादी सिद्धांत या दोघांचा अभ्यास आपल्याला युनिट तिसऱ्यामध्ये करायचा आहे. युनिट चौथ्यामध्ये सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत सांगितलेले आहे. जे समाजशास्त्राचे विद्यार्थी आहेत त्यांना कदाचित BA पार्ट 1ला हा भाग झालेला असू शकतो. त्या याच्यामध्ये आपल्याला सामाजिक बदल म्हणजे काय, सामाजिक बदलाची अर्थ, व्याख्या, सामाजिक परिवर्तनाचे प्रकार, सामाजिक बदलासाठी जबाबदार घटक कोणते आहे, सामाजिक बदल कसे घडून येतात, त्यांची व्याख्या काय आहे, याविषयीचा ओहापोह आपल्याला या युनिट 4च्या पहिल्या भागामध्ये करायचा आहे. दुसऱ्या भागामध्ये सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत आहेत. सामाजिक परिवर्तनाचे सिद्धांत वेगवेगळ्या विचारवंतांनी सांगितलेले आहेत. त्याच्यापैकी पूर्ण सिद्धांताचा अभ्यास न करता आपल्याला प्रामुख्याने याच्या 3 सिद्धांताचा अभ्यास करायचा आहे. एक चक्रीय सिद्धांत, दुसरा आदर्शवादी सिद्धांत, तिसरा मार्क्सचा सामाजिक बदलाचा क्रांतिकारी सिद्धांत. चक्रीय सिद्धांत कशा पद्धतीने जे परिवर्तन असतात ते एक जाऊन दुसरा परिवर्तन येतो, म्हणजे तो चक्रासारखा फिरत असतो, म्हणजे एकापासून सुरुवात होते परंतु शेवटी आपण त्याच याच्यावरती थांबतो, हे सांगणारा सिद्धांत आहे. आदर्शवादी सिद्धांत आहे की तो सांगतो की सामाजिक परिवर्तन हे आदर्शवादी पद्धतीने व्हायला पाहिजे. मार्क्सचा सामाजिक बदलाचा क्रांतिकारी सिद्धांत आहे, तो सांगतो की कशा पद्धतीने बदल घडून येतो, सामाजिक परिवर्तन हे क्रांतिकारी पद्धतीने कशी घडून येतात हे सांगणारा हा सिद्धांत आहे. या सिद्धांताचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. अशा पद्धतीने 4 युनिटमध्ये संपूर्ण सिलेबस, जो 80 मार्काचा तुमचा सिलेबस आहे, अभ्यासक्रम आहे, तो विभागलेला आहे. परीक्षेचे स्वरूप जे आहे ते परीक्षेचे स्वरूप मागच्या दोन्ही सेमिस्टरमध्ये तुम्ही बघितलेलं होतं की 80 मार्काची तुम्हाला प्रश्नपत्रिका राहतो आणि 20 मार्क हे अंतर्गत मूल्यमापनावरती राहतात. त्या अनुषंगाने इथे 80 मार्काची तुमची जी गुणपत्रिका आहे, 80 मार्काची तुमची जी प्रश्नपत्रिका आहे तिचं स्वरूप हे 5 प्रश्न तुम्हाला राहणार आहेत. पहिला प्रश्न आहे तो दीर्घोत्तरीय राहणार आहे, तो 16 गुणासाठी. त्या याच्यामध्ये तुम्हाला 2 प्रश्न विचारले जातील. 2 पैकी कोणताही एक प्रश्न सोडवावा लागणार आहे. 2 पैकी कोणताही एक प्रश्न त्याला 16 गुण राहणार आहेत. ज्या पद्धतीने तुम्ही फर्स्ट सेमिस्टरला आणि सेकंड सेमिस्टरला आपण जसं बघितलेलं होतं की जे दीर्घोत्तरी प्रश्न होते त्याच पद्धतीने हा निबंध वजा दीर्घोत्तरी प्रश्न राहणार आहे.
प्रश्न दुसरा देखील दीर्घोत्तरी राहणार आहे, याला देखील इंटरनल चॉईस राहणार आहे. 2 प्रश्न विचारले जातील आणि 2 पैकी कोणताही एक प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे, त्याला देखील 16 गुण आहेत. प्रश्न तिसरा लघुत्तरी प्रश्न विचारणार, 4 प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि 4 पैकी कोणतेही 2 सोडवायचे असतील. म्हणजे अ, ब, क, ड असे 4 प्रश्न विचारलेले असतील, त्याच्यापैकी तुम्हाला कोणतेही 2 प्रश्न सोडवायचे आहे. एका प्रश्नाचे उत्तर तुम्ही लिहिलं तर त्याला 8 गुण आहेत. म्हणजे 8 दुने 16, 2 प्रश्न तुम्ही लिहिले तर ते 16 गुण तुम्हाला मिळतील. म्हणजे 4 प्रश्न विचारलेले असतील, 4 पैकी कोणतेही 2 सोडवायचे आहे. अ, ब, क, ड याच्यापैकी तुम्ही अ सोडवू शकता, ब सोडवू शकता, क सोडवू शकता, ड सोडवू शकता, कोणताही सोडवू शकता. प्रश्न चौथा तो देखील लघुत्तरी आहे, त्याच्यामध्ये देखील 4 प्रश्न विचारले जातील आणि त्या 4 प्रश्नापैकी कोणतेही 2 तुम्हाला सोडवायचे असतील, त्यामध्ये देखील तुम्हाला 16 गुण दिले जातील. आणि प्रश्न 5वा जो आहे, प्रश्न 5वा हा देखील अतिसंक्षिप्त स्वरूपाचे 8 प्रश्न तुम्हाला विचारले जातील. प्रत्येकी 2 मार्क असणार आहे. हे प्रश्न अतिसंक्षिप्त स्वरूपामध्ये असतील, एका वाक्यामध्ये उत्तरे द्या अशा स्वरूपाचे असतील. एका उत्तराला तुम्हाला 2 गुण मिळतील. म्हणजे तुमचं बरोबर उत्तर असेल तर 2, म्हणजे एक प्रश्न किती मार्कासाठी, 2 मार्कासाठी विचारलेला असेल, असे 16 मार्कासाठी. 16 पंचे 80, 80 मार्काची पूर्णपणे तुमचं उत्तरपत्रिका राहणार आहे. ती विद्यापीठाची ज्यावेळेस एक्झाम होणार आहे त्या याच्यामध्ये 20 मार्काचे अंतर्गत मूल्यमापन जे आहे ते अंतर्गत मूल्यमापन कॉलेज लेवलला जे होतं, तुमच्या हजेरी, तुमच्या ज्या युनिट टेस्ट घेतल्या जातात त्याच्यामध्ये तुमचं कसं आहे, तुमचं ओव्हरऑल परफॉर्मन्स कॉलेजमध्ये कसं आहे, त्याच्या आधारावरती अंतर्गत मूल्यमापन होतं. ते अंतर्गत मूल्यमापन 20 गुणांचं राहील. त्या याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही असाइनमेंट देऊ, त्या असाइनमेंट तुम्ही कंप्लीट करून आणावं लागेल. तुमचं युनिट टेस्टमधलं परफॉर्मन्स कसं आहे, तुमचं ओव्हरऑल सगळं परफॉर्मन्स कसं आहे, या आधारावरती 20 गुण राहतील. व तुम्हाला पास होण्याकरता म्हणजे 80 अधिक 20 असे 100 मार्क 100 मार्काची तुमची एक्झाम राहील. आणि त्या 100 मार्काच्या याच्यामध्ये तुम्हाला पास होण्याकरता जी फायनल इयरची जी एक्झाम होतो त्या याच्यामध्ये तुम्हाला हे दोन्ही अंतर्गत मूल्यमापन आणि जी विद्यापीठाची जी परीक्षा होतो त्या याच्यामध्ये पास होण्याकरता तुम्हाला 40 गुण आवश्यक आहेत. ते 40 गुण मिळाले तर तुम्ही पास होणार. मी अशी आशा करतो की तुम्ही 40 गुण नाही तर तुम्ही 60 गुणांचा 80 गुणांचा विचार करावा आणि जास्तीत जास्त मार्क तुम्ही मिळवायला पाहिजे. अतिशय सोपा सिलेबस तुम्हाला मिळालेला आहे. त्या सोप्या याच्यामध्ये तुम्ही जर का बघितलं तर तुम्हाला असं लक्षात येईल की प्रत्येक युनिटवरती तुम्हाला 20 मार्काचे प्रश्न विचारले जाणार. 20 मार्काचे प्रश्न तुम्हाला अवश्य विचारले जातील. त्या 20 मार्काचा जर का आपण बरोबर अभ्यास केला, आपण जर का समजून घेतलं अ चा अभ्यास करायचा आहे की ब चा अभ्यास करायचा आहे आणि ब महत्त्वाचा आहे की अ महत्त्वाचा आहे, किंवा अ वरती कसा प्रश्न विचारला जातो, ब वरती कसा प्रश्न विचारला जातो, हे जर का आपण मागील प्रश्नपत्रिकांचा थोडासा अभ्यास करून जर का बघितलं तर आपल्याला निश्चितपणे अभ्यास करणं फारच सोपं जाईल.